अक्काचं नाव बघा अक्काच आहे. बघा अक्काचं नाव अक्का, तुम्ही अक्का म्हणता ते ठीक हा. आहे, पण आधार कार्डवर काहीतरी नाव असेल ना. प्रेमान. आता माझ्या वडिलांना मी बाबा म्हणतो, पण आधार कार्डवर इंदर सिंग नाव आहे. तसं काय नाव आहे अक्काचे? पाटील बघ ना कसं करीत्यात, कसं बोलित्यात. नको जाऊ दे, त्यांचा स्वभावच तसा आहे. हा म्हणजे आटेल बावडी आहे त्यांची. एक मिनिट, माझी अटल बावडी आहे. हा मग तुझ्या तुंबेल तळ आहे. सर हे आटेल बावडी म्हणजे आटेल बावडी म्हणजे यांच्या विहिरीचं पाणी सुकलंय. होय? आणि तुंबल तळ म्हणजे म्हणजे यांच्या तळ्यातल्या पाण्याच्या निचरा होत नाही. खूप शेवाळ झालेले, तुंबलेला आहे तो. सर जत्रेत जमलेल्या सगळ्या नागरिकांना सूचना आहे की आपले संरक्षण करायचं आहे. म्हणजे पाकिटमार असतील किंवा खिसे कापणारे असतील, दोन्ही बी एकच असतात रे. हा तर दोन्ही बी एकच असले तरी बी त्यांच्यापासून आणि सोनसाखळी चोरणाऱ्यापासून सावध राहायचं आहे. हा आपले लहान पोरं आणि आपली बायको त्यांचा हात सोडायचा नाहीये. दुसऱ्या बाईचा हात धरला तर जागेवर फटके देण्यात येतील. ए डाच्या वाशा, अरे किती बचे करतो रे तू. मुद्द्याच्या बोलत जाय ना, नुसता फापड बसारा त्यानं माय ना. मग तुम्ही बोलता का? ते बोलायला मी आहे का? अरे मला कंटाळा आलाय सकाळचा, 4दा भुकून झाला मला त्याच्यावर. मी काम काय आता मी म्हणजे सॉरी, आता म्हणजे मी दिवसभर बाबा मी ड्युटी करतोय ना, तर रात्री मला सुट्टी द्या. का बरं? तमाशा आलाय. धक्का द्या पाटील या नाव हो जाणं. धक्का द्या पाटील या तमाशाला जर तुम्ही पाटील गेले ना, तर मी तुम्हाला असा धक्का देईन तुम्ही डायरेक्ट धक्क्याला लागून जाल. ऐका ना, हा? आज दिवसभर ड्युटी करतोय मी. उत्सुक ड्युटी करा. आता इकडे असा दिसून होतो ना कान पट्टा मा. काय चालू रे? साहेब काय झालं नीट सांगा. कळीच नाही थाड्यावर हा. आणि नशीब पडलं वाऱ्यावर, अशी अवस्था झाली साहेब. म्हणजे आधीच घाईत घाई आणि त्यात इंगळी डसली ग बाई, अशी अवस्था झाली साहेब. अरे नेमकं काय झालं? अंडी पडली घाटाला, शेबूड माझ्या नाकाला, अशी अवस्था झाली साहेब. हरवली कानाची बुगडी आणि कानाची भोका उघडी, अशी अवस्था अरे झाली. गुच्चू पडा. अमकं झालं आणि टमकं झालं. काय काय मनी झाडायला आले का तुम्ही इथे? काय झालं नीट सांगा. काय झालं रे? सॉरी काय रात्रीच्या तमाशा इथे चालू केला काय तो? नाही चांगली होती. काय झालं नीट सांगा. साहेब साहेब आमची अक्का हरवली हो होय, साहेब. साहेब. अक्का हरवली तुमची? म्हणजे मिसिंगची कंप्लेंट होय. आहे. हवालदार लिहून घ्या. हो लगेच तिकडे बसा तुम्ही. तिकडे बसा. बसा. नाव सांगा तुमच्या अक्काचं. नाव आमच्या अक्काचं नाव बघा अक्काच आहे. बघा अक्काचं नाव अक्का, तुम्ही अक्का म्हणता ते ठीक हा. आहे, पण आधार कार्डवर काहीतरी नाव असेल ना. प्रेमान. आता माझ्या वडिलांना मी बाबा म्हणतो, पण आधार कार्डवर इंदर सिंग नाव आहे. तसं काय नाव आहे अक्काचे? पाटील बघ ना कसं करीत्यात, कसं बोलित्यात. नको जाऊ दे, त्यांचा स्वभावच तसा आहे. हा म्हणजे आटेल बावडी आहे त्यांची. एक मिनिट, माझी अटल बावडी आहे. हा मग तुझ्या तुंबेल तळ आहे. सर हे आटेल बावडी म्हणजे आटेल बावडी म्हणजे यांच्या विहिरीचं पाणी सुकलंय. होय? आणि तुंबल तळ म्हणजे म्हणजे यांच्या तळ्यातल्या पाण्याच्या निचरा होत नाही. खूप शेवाळ झालेले, तुंबलेला आहे तो. सर याच्यासाठी आल्या का तुम्ही? नाही. हा? नाव काय? अक्काच नाव अक्काच आहे सांगितलं की. अरे म्हणजे लोक काय म्हणतात? सांगतो आधी ना, आधी तिला महिना म्हणायचे, मग की नाही चिकनी चमेली म्हणायचे. आणि मग मेरी म्हणायचे. हा. मेरी? महिन्यावरून डायरेक्ट मेरी का चिठ्ठ्या टाकून नाव निवडत होते काय ते? नाही असायला काय झालं? तसं नाही आहे ते. मग? आमची अक्का आहे की नाही, अजय अतुलांची लई मोठी फॅन आहे. होय. आता तर तिला बेबी म्हणून ओळखतात. का बरं? ते त्यांचं फेमस गाणं आहे ना, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला नको ना जिलेब्या तळू एवढ्या. सर प्रेमाने घ्या. काय प्रेमाने घ्या. चांगली ना. आजही अतुल आहेत ना, त्यांना पण सांगितलं पाहिजे काय का बाईच्या नावाने एवढ्या गाणे बनवणं बंद करा. काय आहे, बायका सकाळून जातात, हा. आपल्या डोक्याला ताण होतो. नाही फक्त तुमच्या होतो, मला नाही होत. सॉरी अरे काही पुरुषांच्या नावाने पण गाणे बनवले पाहिजे बुवा. बरोबर आहे. ये रे ये मोत्या. आहे की नाही? बरोबर. मोत्या. संपतराव ब्रिंग इट ऑन. हा उत्तमराव पौवा चढा के जत्रे में घूमने को गया. असं काहीतरी केलं पाहिजे ना.
हो हा हा बरोबर आहे. ए, हा काय? ए, तुझं मुसड घे तिथे जाय माईकवर आणि बोंबल. बर हा ती आली का बघ, ती येईल तिची अक्का. हॅलो हा नागरिकांना सूचना आहे, यांच्या ज्या अक्का जिथं कुठे असतील त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला यायचंय. हेमंत पाटील हवालदार त्यांची वाट पाहत आहे, त्यांच्या ज्या पोरी आहेत त्या इकडे येण्यासाठी वाट पाहत आहे त्यांची. अक्का जिथं कुठे असतील इकडे या पोलीस स्टेशनला. हवालदार साहेब या मक्कू घ्या एकमेकांच्या पचापच. साहेब मक्को म्हणजे उदास मकरंदानास पुरे काय? मक्कू म्हणजे पप्पी पप्पी. हा 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 हो कुठे होते हो तुम्ही? किती परेशान झाल्या होत्या या? होय ना अक्का? हा? ते ऐक नाही, मी त्या दोघांनी बघायला गेलते पण ते दोघं काही मला दिसलेच नाही तो. कोण दोघं? त्या दोघांची नावं नसते घेत मी. माझ्या ध्यानात आलंय काय? हे ना अजय अतुल विषयी बोलताय. एकदम बरोबर बोललात तुम्ही पाटील साहेब. हा कारण अख्ख्या महाराष्ट्रात तेच दोन्ही भाऊ स्टेजच्या खालून येतात, बाकीचे सगळे विंगेतून येतात. असं आहे का? बरं, बरं. त्यांचे ते बाल हा. ते ढोलताशाची गाणे बापरे, हो. म्हणजे अजय अतुल साहेबांविषयीच आहे. हा तुम्ही बरोबर बोलताय. त्यांच्या आणि तुमच्या काय संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे ते दोघं बी आहेत ना माझ्यावर लाईनी मारित्यात. असं आहे, आणि तुमच्यावर लाईन मारता मग काय मला काय काय मेसेज केलेत त्यांनी. मग का डोकं ठिकाणावर आहे का काय? अहो, खरंच बोलते, मला मेसेज केलेत. हा काय ग जेवण झालं का? त्यांनी गुड मॉर्निंग डार्लिंग. बापरे. झोपलीस का? उठलीस का? लंडनला रेकॉर्डिंग हाय येतीस का? लाईव्ह कॉन्सर्ट आहे, तिसऱ्या स्पीकरच्या खाली भेटती का? असे काय काय मेसेज केलेत त्यांनी. माझ्या संगत चॅट करतात. अहो एवढंच नाही, काय? ते मला काय म्हणले, काय? आज आहे का नाही चिक्कूच्या झाडाखाली फुग्गेवाल्याची गाडी आहे, त्याचा तिसरा लाल फुगा फुटला का मग आम्ही दोघं येतो म्हणून इथं आलं. तू कुठतो जत्रेत त्यांनी बोलवलं? होय. सर अरे बापरे. ए, ए. काय रे? मी आता अनाऊन्स करतो. हॅलो हा सगळ्या नागरिकांना सूचना आहे की प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल सर जिथं कुठं असतील, दोन्ही भाऊ जिथं कुठं असतील त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला यायचंय. त्यांच्या विरुद्ध एक केस FIR झालेली आहे. सर एका बाईशी चॅटिंग केली तुम्ही, त्या बाईने कंप्लेंट केली आहे तुमची. कुठल्या बाईशी? या बाईनं इकडे अख्खा तुम्ही. आमची अक्का. हा बाई मला सांगा, आपण कधी भेटलो नाही, आम्ही ओळखत नाही तुम्हाला, आपला कधी संपर्क आला नाही, तर चॅटिंग नंबर कधी मिळाला असं तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही मला मेसेज केले एवढे सगळे. हे काय यो कोणाचा नंबर आहे? यो बघा यो कोणाचा नंबर. हा कोणाचाच नाही दोघांपैकी. अक्का? हा बाई तुम्हाला कोणीतरी फसवतंय. हा? हा अगं अक्की, अगं तू आपला नाचा नाही का गौऱ्या, तो जिप्रिया म्हणजे काय? अगं तोच असेल हा. माझ्यासोबत बी असंच केलं होतं त्यांनी. प्रसाद ओकच्या नावानं चॅट करायचा. हाय का? आणि माझ्याशी तर विराज जगतापच्या नावानं चॅट करायचं. माले बा. तो करत असेल, तू का करत होतीस? तू का बरं करायला गेली? अरे बापरे. लाजली ती. त्याचं नाव घेतलं लाजली. हे सगळं ठीक आहे पण मग मला वाटलं माझ्या पाकिटात तो लांबडा केस तुमचंच आहे की काय? लांबडा केस. अजय अतुल साहेब मी ऐक नाही लय झुरते हो तुमच्यासाठी. होय तर काय सांगू. ऐका ना ते तुम्ही ते कार्यक्रम करता ना इंडियन आयडल मराठी, त्याच्यात मला बी घ्या ना. बाई तो गाण्याचा कार्यक्रम आहे, तिकडे तुम्ही डान्स करणार, अदाकारी करणार, ते कोण बघणार? त्यापेक्षा तुम्ही डान्सच्या कार्यक्रमात जा. डान्सच्या कार्यक्रमात पाठवलं होतं मला लोकांनी. कृपया आपापले मोबाईल फोन्स आणि लहान मुले बंद करून ठेवावीत. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून MSJ थिएटर ऑफ इररिलेव्हन्स सादर करीत आहेत
2 अंकी थरार नाट्य. मंथरलेली मध्यरात्र. मंथरलेली मध्यरात्र. अंक 2 आणि शेवटचा कर्टन. जगमोहन जगमोहन, ही वेशीवरची वेळ काळीज अस्वस्थ करते माझं. जणू काही दूर कोणीतरी अनामिक वाटसरू त्याच्या वाटेनं निघालाय आणि त्याची आणि आपली काही ओळख नसताना, आपण तळघरात असताना आपण उगीच त्याच्यासाठी भावनिक झालोय. जगमोहन ऐक, जगमोहन ऐक, तो आवाज ऐक. माझ्या बाजूने येणारा तो पावलांचा आवाज, क्षणोक्षणी तो फिकट जाणारा आवाज ऐक. जगमोहन मोबाईल बंद करा. मोबाईल हॅलो हॅलो, हा मी नाटकाला बसलो शिवाजी मंदिरात. ठेवून नंतर बोल. बंद करा. मोबाईल बंद करतो. ऐक जगमोहन ऐक, तो क्षणोक्षणी येणारा आवाज ऐक. मला काहीही ऐकायला येत नाहीये राधिका, काहीही नाही. हे आकाश पोकळीतले निर्वात भास आहेत. अरे यार, मी शिवाजी मंदिराला बसलो. ठेवून नंतर बोल. नंतर कडनं बोल. हे फक्त आणि फक्त भास आहेत राधिका. भास नाहीयेत हे जगमोहन. ऐक, कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न कर. हे आवाज घरी आल्यावर बोलतो ना तू. ठेव ना फोन. एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम काय आहे? नाटकाच्या सुरुवातीला सांगितलं होतं ना की फोन बंद करून ठेवा. पहिल्या अंकात सुद्धा तुमचे फोन वाजत होते कोणा ना कोणाचे. काय प्रॉब्लेम काय आहे? आता मध्यंतरात आम्ही परत अनाउन्समेंट केली, सांगितलं फोन बंद करून ठेवा, तरी तुमचा फोन वाजतोय. मूर्ख आहोत का आम्ही ते परफॉर्म करतोय ते? याच्यासाठी आलोय का इतक्या लांब इथे आम्ही परफॉर्म करायला? हा, इतके महत्वाचे फोन असतील ना तर घ्या, उचला, फोन उचला. तुम्ही एक काम करा, ज्यांना कोणाला फोन करायचे ना त्यांनी पण करा. हा, नाटक 10 मिनिटं थांबवूया. चला चल रसिका, नाटक 10 मिनिटं थांबलं. करा तुम्ही तुमचं करून घ्या. आम्ही नाही करत. हा, तुम्ही करा, तुमचे फोन करा. हा, ते महत्वाचे आहेत. चला करा फोन. काय काय झालंय? नाटक का बंद केलं साहेब? तुम्ही आयोजक आहात की नाही इथे? आम्ही आयोजक आहे. मोरोपंत भोजने. 12 वर्षाची कारकीर्द आहे. मला नगरपालिकेने उत्तम कार्यकर्ता म्हणून पुरस्कार दिला. हे माहिती, मला माहिती आहे हे भोजनेजी. चौथ्यांदा सांगताय तुम्ही मला. तुम्हाला चौथ्यांदा सांगतो. सॉरी, हा. मला लक्षात राहत नाही. मी सांगितलं हो. मग मी परत नाही, बोलतो. हरकत नाही. मला माझा इतकंच प्रश्न आहे. हा इतकाच काय प्रकार आहे प्रश्न. मला सांगा. हा काय प्रकार हा आहे? काय प्रकार आहे? कुठला? हा काय प्रकार आहे? म्हणजे ह्या रसिकांसाठी आम्ही इथे आलोय का? नाही. 2-2, 3-3 दिवस आम्ही प्रवास करून यायचं इथे प्रयोग करायला. ते हे यांचे वाजणारे फोन ऐकायला येतो का आम्ही इथे? नेलचे वाजणारे पुन्हा नाटक ऐकायला करा. नाही येत आपण. तेच नका बोलू. मी बोलतोय ते. नाटक करायला आलोय की नाही आम्ही इथे? नाटक करायला आपण. हा, आपण नाही, आम्ही आलोय लांबून. तुम्ही आला तिथे. मुळात मला परत बोलायची सवय आहे नाही, म्हणून. बरोबर आहे भोजनेजी, पण आता आम्ही नाटक करतोय की नाही? नाटक त्यांनी करताय. शांत चित्ताने बघायला हवं की नाही? बघायला हो. लक्षात घ्या प्रेक्षक हो, नाटकाच्या मानधनात आमचा चरितार्थ नाही भागत, नाही बाग. नाही चालत. नाही चालत. नाटकावरती निस्सीम प्रेम आहे आमचं. निस्तीम प्रेम आहे. तुम्ही बोला ना मग. मी काय बोलू? मी मग थांबा ना. नाटकावरती आमचं निस्सीम प्रेम आहे. रंगभूमीची अविरत सेवा करायची. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आम्ही हे सगळं करतो. तर प्रेक्षक म्हणून तुमची काही जबाबदारी नाहीये का? नाहीये का? हे टाळ्या वाजवत नाहीयेत का ते? वेळेवर टाळ्या वाजवा. आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं व्यावसायिक नाटक मुंबईवर मागवायचं. मोरोपंत भोजने कुठे कुठे कमी पडणार आहे ना. भोजने ऐका. ऐका, टाळ्या वाजवत नाहीयेत म्हणून नाटक थांबवलेलं नाहीये. नाहीये. इथे ना कोणाचा तरी फोन वाजतोय प्रेक्षकांमध्ये, आम्हाला डिस्टर्ब होतोय. हा, तुमचे कोणी व्हॉलंटियर्स वगैरे असेल तर त्यांना सांगा ना. सांगा ना. व्हॉलंटियर आहे ते. गाण्या ए माझ्या फोन कोणाचा वाजतो बघा तिकडे. त्यांना घ्या. कोणाचा वाजतो बघ. जगतापचा वाचतोय. मग मला दाखवू नको याचा. मला आहे बाय ना करा. घेऊन ये त्याला. घेऊन ये. आहे त्याला पकड. वर आणायची का? जगताप किती वेळा सांगितलं नाटकात तू येते नको आणू. तुला 4 लाईन दिल्यावर तुला बोलता येत नाहीत पण मोबाईल वाजतोय तुझा. हा, ठीक आहे ना, एवढं काय? एवढं काय? एवढं काय म्हणजे? एवढं काय म्हणजे काय? हा, आणि आता म्हणतोय करतो सायलेंट. मगाशी का नाही केला?
तीन अनाउन्समेंट करावे लागतात. तीन अनाउन्समेंट करावे लागतात. आईला चुकून करतो सायलेंट वर. उद्धटपणा बघा याचा. भोसले उद्धटपणा बघा. बघा तू एक काम इकडे मी बघतो याला, मी याचा उद्धटपणा पण बघतोय, त्याला पण बघतो. Please, नाटक सुरू मोबाईल करायचं. दे इकडे. तुझ्या बापाला मी नाव सांगतो, जा. तुला नाटक संपल्यावर मी मोबाईल देतो, जा. नाही मोबाईल silent जा. जा बोलू ना, वाढीव करू नकोस तू. ठरलेलं करताना घाम फुटतोय आणि वाढीव. खूप थँक्यू खरंच, कारण हा फोन फार डिस्टर्ब करत होता पहिल्या अंकापासून. करत होता. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तुम्ही प्लीज आता जा, आम्ही नाटक सुरू करतो. म्हणजे- करा हां. तुम्ही करा. कुठपर्यंत आलं नाटक? तुम्ही बघत नाही आहात काहीच. मी आयोजक काय, मला माग बरं कुठे बरं कुठे तुम्ही आता हवं तर विंगेत बसून बघा, तुम्हाला कळेल नाटक कुठपर्यंत आलंय. मी दुसरा अंक सुरू इथे झालाय. बसतो. बसा. चांगलं चांगलं करताय नाटक. थँक्यू. जिथे थांबलो होतो तिथून सुरू करूया. चल. सकाळी 6 वाजता पाणी येणार आहे, तेवढं एक मिनिट, लक्षात. भोसले नंतर करा. प्लीज नंतर करा. नाही प्लीज नंतर करा या हे नंतर अनाउन्समेंट. करतो. आणि विंगेत प्लीज शांत बसा. मोबाईल पण ठेवा. माझ्यापासून हा इथून करूया. कुठे होतो आपण? बस बस चल. नाही इथे होतोस ना? नाही सुरू करतोय. हे तुझे भास आहेत. नाही नाही जगमोहन, हे भास नाहीये. तू ऐक, कान देऊ नाही. कान फुटून जातील इतके घणाघाती आवाज येते. नाही जगमोहन, मला त्रास होतो. मला त्रास होतो. जगताप, जगमोहन नाही. तुला ना खूप मस्त, तुला किती वेळा सांगितलं नाटकावर त्याचा परिणाम होतो. फोन नको, तुझा फोन. आता नाही तुला समजणार आहे. तुला मोरो पण घोडले ना, चिडलंच पाहिजे. भोसले ऐका. तुम्ही मुंबईवर नाही आले ते. ऐका भोसले शांत व्हा. शांत व्हा. त्याचा फोन वाजलाच नव्हता आता. हा, त्याचा फोन तुमच्या हातात होता की नाही? तो वाजला असता तर कळलं असतं की नाही तुम्हाला? त्याचा फोन माझ्या हातात होता, वाजला. सॉरी जगताप सॉरी. मी तुझी बॅटरी खाली गेली, ती मी नंतर ना मी नाट्यगृह झाडताना घेऊन येतो. आता दिसणार जगताप. भोजने ऐका ना. भोजने ऐकताय. ऐका काय आहे, तुम्ही असं नका करू. आता नाही. नाटकातला फोन वाजला. नाटकातला हा कोणी वाजवला? भोजने ऐका ना. हे बघा इथे समोर टेपऱ्या बसलाय पिठात. संदेश बसलाय. हा ते तो वाजवतो हे सगळे फोन. तुला कळायला नको. नाटकावर परिणाम होतो, तुला तरी कळायला पाहिजे. जवळ बसलायस ना तू. भोजने माझ्या माणसाने बघ. भोजने अहो ऐका, तो आमचा माणूस आहे. तुमचा माणूसच नाटकात फोन वाजवतो. लेखकाने कथानकात तसं लिहिलंय, त्यामुळे इथे फोन वाजणार. तो कंपल्सरी आहे. इथे एक फोन वाजतो नाटकातला खोटा. नाटकातला खोट म्हणजे सीन मधला फोन वाजतो खोटा. करेक्ट. पण मग कमाल आहे तुमची. का? नाटकातला फोन वाजला की तुम्हाला डिस्टर्ब नाही होत. आमचा बाहेरचा वाजला की तुम्हाला डिस्टर्ब होतो. म्हणजे तुमचा तो ऊस, आमचा बांबू. जगताप सॉरी, तुझा मोबाईल मी फोडला. भोजने सॉरी जगताप. नाही हे बघा सॉरी. भोजने बोलताय. मी पण जगताप, मी पण सॉरी म्हणतो. ऐका पण ना. सॉरी बोलताय. मुळात तुम्ही जी म्हण वापरली तशी काही म्हण अस्तित्वात नाहीये. मला एवढंच म्हणायचं, खोटी खोली आहे. फोन का खरा वाजतो? अरे बाबा, खरोखरचा फोन वाजवावा लागतो. नाही, गरज नाही. खोटं बोलू शकतो. बघा मी सांगू? नाही कशाला? मी सांगतो बघा. मी आता बघा भोजने ऐका तर. नाही. ऐका बघा, 12 वर्षानंतर मोरो पण भोजने रंगभूमीवर आहे. फोन कुठं आहे? आता मला फोनची ऐका ताई, तुम्ही रिंग वाजण्याची गरज नाही. फोन आला हे सांगायचं असेल ना, तर हे बघा. काय रे, कशाला फोन केलास? म्हणजे फोन आलाय. साहेब तुम्ही पण लक्ष द्या. 4 गोष्टी चांगल्याच सांगणार आहे मी. आणि आता मला फोन करायचा असेल तर हे बघा. हॅलो, फोन कशाला केला तुला माहिती आहे काय? म्हणजे मी फोन केलाय. रिंग वाजण्याची गरजच नव्हती ना. आयुष्यभर हे लॉजिकल बोलले आता हे. काय लॉजिकल बोलले? Logical याचं बोलले. लॉजिक मागच्या खिशात ठेवून धापकन बसण्यासारखं आहे. चेतलं पाहिजे याचं लॉजिक. किस्सा नाही आहे मला. भोजने हा भोजने, इकडे जरा इकडे. आता तुम्ही इकडे या. आता ना फोन वाजला ना, नाटकातला फोन वाजला तर काय करा, मला तिकडे बघून आहे ना डोळा मारा. म्हणजे मला कळेल नाटकातला फोन वाजला. आणि बाहेरचा फोन वाजला की परत तिकडेच बघा आणि
2 टाळ्या वाजवा. मला करेल बाहेरचा फोन वाजला. हे करू मी. हे करा तुम्ही. जगमोहन सरनोबत, वय वर्ष 55, उद्योगपती. घरातला फोन वाजला की असा करतो, असं करा. आणि बाहेरचा फोन वाजला की असं करतो. असं करा. अरे हा बावळट आहे का? अरे हा बावळट आहे का हा? ऐका ना, ऐका. हा, हे तुम्ही म्हणताय ती तुमची आयडिया चांगली आहे, पण आमच्या नाटकात 51 फोन आहेत. काय 51 फोन आहेत, तर ते बाकीचे तसं 50 शक्य कुठं नाही. आहेत? जायला तुझ्या मसनात जायला तुझ्यासोबत. माझ्यासोबत जायले कसे? बाकीचे 50 फोन कुठे आहे? तू जाणार आहे बाबा हे? थांबा ना, थांबा प्लीज विंगे थांबा. आपण प्रयोग संपवूयात ना. प्रयोग संपूया आपण. पहिले ते महत्वाचं आहे. प्रयोग संपूया. चप्पल पण मला ही दिली रे मारता. तू जाणार आहे? एवढे चिडू नका. मी जातो. चांगलं काय, चांगलं चाललं नाटक. सॉरी प्रेक्षको, माफी मागतो. त्यांना मी तसदीबद्दल बोलतो. क्षमस्व. त्यांना आम्ही- बोलतो मी. हो. त्यांचं नका नाही, घेऊ. मी बोलले, तुम्ही प्लीज येऊ नका. तुम्ही बसा. तुम्ही चालू करा. ए बाबा ए फोन कॉल नको देऊ. मी उचलला फोन. चल हे बघ मी फोन उचलला. फोन कॉल नको देऊ. चल. हॅलो, कोण बोलताय? काय चाललंय तुमचं? सस्पेन्स नाटकात कॉमेडी कोण करताय? हसताय कशाला पण तुम्ही? ह्याच्यासाठी मी जीवाचं रान करून नाटक मागवलं व्यावसायिक इकडे. याला काय अर्थ नाही. तुम्ही मी चिडलो तर मी नाटकाचा सेट पेटवून टाकीन. हो, इथे काय जे जे बोलताय? उभे आहेत ना, घासने टाकून आग लावेल. वा. क्या बात. ऐकूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. कडक परफॉर्मन्स होता. एकतर जेव्हा जेव्हा या मंचावरती घंटा वाजते तेव्हा शहारून जातं अंग. आणि हा एक्सपिरियन्स पुन्हा हा मंच आम्हाला देतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. लिहिलं पण उत्तम होतं. फार सुंदर झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. अजयदा, तुम्हाला हा नाट्य प्रयोग कसा वाटला? अमेझिंग यार. सुपर. खरंच सुपर. पृथ्वी, तुझे बरेच स्किट्स पाहिले ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला ते एक आवडलं होतं. तू ज्या पद्धतीने चालतोस ना काही स्किट्स मध्ये, एकदम ताट काय झालं होतं माफ करून ते काय तू करत होतं. अमेझिंग. ह्याच्यातही तू पहिल्या पहिल्यांदा ना तिला फक्त रिॲक्ट करतो. त्याचं अमेझिंग होतं. फारच क्यूट होतं. रसिका अमेझिंग. खूप छान. सुपर. आणि मी ओमकार तुझा सुपर फॅन आहे यार. लवली गॉड ब्लेस. खूप शुभेच्छा मित्रांनो. मंडळी, संगीतात सुमार आणि विनोदात बेसुमार असलेल्या एका पंडिताची मुलाखत चालू आहे एका वाहिनीवर, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार. आमच्या हातात आहे सर्वांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर नमस्कार, मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ तुझा कट्टामध्ये. आज आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आपले काही पत्रकार मित्रमैत्रीण. मी राहिलो. आणि ढोलकीवर साथ देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शेजारच्या बिल्डिंग मधले, नाव काय? बंडू बंडे आहेत. आपण या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी राहिलो. मेन माझं तर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला माहितीच आहे की MHJ तुझा कट्टामध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. हो, म्हणजे मागच्या महिन्यात सुद्धा अजय अतुल विनाकारण आले होते. नाही, म्हणजे MHJ विनाकारण न्यूज मध्ये आले होते. बरोबर. तर त्यांची मुलाखत आहे की नाही मीच घेतली होती आणि ते मला म्हणाले होते, म्हणजे तुम्हाला सांगते, दृष्ट लागण्यासारखी अत्यंत मुलाखत झाली होती. आणि ते म्हणाले की पर्णिका, तुझा आवाज आहे की नाही अत्यंत गोड आहे. आणि म्हणाले की गेल्या 10 दशकात आम्ही असा आवाजच ऐकला. नाही, अगदी नाही, मुलाखत फारच छान झाली होती. अगदीच झाली होती, छान झाली होती. पण पर्णिका विसरू नका, आज आपल्या स्टुडिओत ज्येष्ठ गायक, महान गायक पंडित समोरिया चौगुलिया आलेले आहेत. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळे. हे नका, मुळात हे मला आवडलेलं नाहीये. मी शास्त्रीय संगीत गायक आहे ना, मग त्याला ढोलकी कशाला आणलीत तुम्ही?
का लावणी गायला आलोय का मला सांगा तबला पाहिजे ना. पंडितजी तुम्हाला या ढोलकीवर तबलाच ऐकायला येईल. हा बरं ठीक आहे जशी तुमची इच्छा. नमस्कार मी स्वराधीश गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. मी खरं तर या कार्यक्रमाचा खूप मोठा फॅन आहे. मी नेहमीच हा कार्यक्रम बघत असतो. हो गेल्या महिन्यातच अजय अतुल सुद्धा आले होते आणि त्यांनी माझं कौतुक केलं होतं. म्हणाले होते पर्णिका तुझा आवाज अत्यंत गोड आहे. सांगा जरा. आणि ते- पर्णिकाजी पंडितजी आलेले आहेत आज. अजय अतुल गेले होते ते आज येऊन आता पंडितजी आलेले आहेत. हो 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 तर पंडितजी तुम्ही एवढे मोठे संगीतकार आहात. म्हणजे तुमची एवढी मोठी कारकीर्द आहे. तर मला सांगा अजय अतुल यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अजय अतुल बद्दल विचारलाय प्रश्न मला. हा हा ठीक आहे मी आलोय म्हटल्यावर माझ्या अनेक वर्ष माझ्याकडे ते गाणं शिकायला येत आहेत ऍक्च्युली. हुशार आहेत. ते तुमच्याकडे गाणं. हो हो अनेक वेळा मी त्यांना टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत गाण्याच्या. हे कुठे बाहेर मी बोललेलो नाहीये पण परवा तुम्हाला सांगतो ते त्यांचं गाणं एक लोकप्रिय झालंय जीव रंगला दंगला गुंगला गाणं अगदी होतं. अगदी फार लोकप्रिय गाणं आहे. हो. अत्यंत लोकप्रिय गाणं. तर ते माझ्याकडे घेऊन आले होते. ते गाणं मुळात असे मला ऐकून दाखवलं की बाबा हे गाणं आहे की जीव रंगला दंगला गुंगला असं ते गाणं म्हटलं नाही हे मला आवडलेलं नाहीये ह्याच्यात वेगळं करा म्हणून मी त्यांना ते ओरिजिनल चाल बदलून दिली आणि मग आता जी पिक्चर मध्ये आहे ती आहे तुम्ही बदलून दिली? हा मी त्यांना बदलून मी सांगितलं हे चेंजेस करा रंगला गुंगला गुंगला हो हो दंगला रंगला गुंगला गुंगला हो हो दंगला रंगला 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 हो 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 हिप हिप गुंगला या पद्धतीने मी त्यांना ते चेंज करून दिलं आणि आता ते ओरिजिनल एवढं हे नाही 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 ही चुकीची चाल आहे. ही चालच नाही या गाण्याची. असं गाणं नाही येते. नाही नाही हा काय मला काय एकदा चाल दिली की मी विसरून जातो माझा तो एक प्रॉब्लेम आहे. पण अजय अतुल यांनी मला फार मोठी कॉम्प्लिमेंट दिलेली होती. काय बरं? त्यांनी मला सांगितलं होतं माझा आवाज त्यांनी ऐकला आणि म्हणाले पंडितजी जसं अकबराने ताजमहाल बांधल्यावर मजुरांचे हात कापले होते तशी तुमची जीभ कापायला हवी. माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या नाही दिवशी. नाही मुळात मी पाणी आलं मी नाही रडलो. खरं तर नाही यायला होतं पाणी कारण ताजमहाल अकबराने नाही बांधलाय तो शहाजहानने बांधलाय. नाही पण अकबर आणि शहाजहान एकच आहेत ना म्हणजे नाही एकच नाही. व्यक्ती आहे ना? शहाजहान वेगळा आहे अकबर वेगळा आहे. नाही पण मला असं वाटलं लहानपणापासून एकच आहे ना. कसं असेल असं असतं तर मनमोहन देसाईंनी अमर शहाजहान अँथनी असा सिनेमा केला असता की नाही लक्षात घ्या. शहाजहान जो आहे त्याने ताजमहल बनवला अकबर जो आहे त्याने बिरबल बनवला बिरबलाच्या कथा बनवल्या. नाही माझा प्रॉब्लेम तोच होतो एकदा मी चाल सांगितलं की मी विसरून जातो पण कौतुक केलं होतं माझं. हे नका नका ना वाजू बराच वेळ मला काही कामच तसं नाही पण लोकनाट्य सुरू नाहीये ना. हे काय मावशी बसली का इकडे असं नाहीये ना. नका वाजू नका. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. पंडितजी तुम्ही मला सांगा 28 वर्षांची तपश्चर्या म्हणूया आपण याला हा खडतर प्रवास खरं तर मला सांगा सुरांसोबत तुमचं जे काही एक ऋणानुबंध आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जे नातं आगाऊपणा आणि गौरव मोरेच असतं आणि जे नातं पृथ्वीक प्रताप आणि खोटा खोटा निरागसपणा याचं असतं ते नातं माझं आणि सुरांचं आहे. अतूट अजोड कधीही तुम्ही त्याला विलग नाही करू शकत. खरे मागच्या वेळी जेव्हा अजय अतुल सर आले होते तेव्हा ते सुद्धा असंच म्हणाले होते एकच वाक्य पाठ आहे की का? संगीत आमच्या रोमारोमात आहे. अगदी. संगीत आमच्या चराचरात आहे. हो. तेव्हाही त्यांनी माझ्या आवाजात ऐका ना सर मला इथे का बोलवलंय नाही. हे तोरण लावायला बोलवलंय का मला? नाही की नाही माझी मुलाखत आहे. माझ्याबद्दल जर प्रश्न विचारले तर मला जास्त आवडतील. मी तुमच्याकडेच येत होतो मी आता तुम्हालाच प्रश्न विचारणार होतो. हा. मला सांगा पंडितजी तुम्ही इतके शेकडो स्टेज शो केलेले हो, आहेत हो. पण कलाकार म्हणून पहिला परफॉर्मन्स आठवतो का? वा वा कलाकार कधीच नका ना अरे नका ना करू तुम्ही. एक तर तुम्ही तबलजी बोलवायला पाहिजे होता तो हा बोलवलाय. त्याला वाटतं पंच नंतर वाजवायचं असं नसतं. हो थांबा ना जरा शास्त्रीय संगीतकार आहे ना मी. थांबा ना जरा त्याची गरज नाहीये. हा तुमचा प्रश्न होता की पहिला तुमचं काय परफॉर्मन्स. मला आठवतंय मी 5 वर्षाचा होतो. बर माझे बाबा त्या काळचे मोठे पंडितजी होते.
रवींद्र चौगुले सॉरी रवींद्र चौगुले फार मोठे पंडितजी होते ते, फार मोठे पंडितजी होते. मला आठवतंय एक रात्र होती, रात्री 10ला त्यांचा एक कार्यक्रम होता. ते असेच कार्यक्रम करायचे. चला घेऊया सुरांची मैफिल, चला घेऊया सुरांची मैफिल, असा एक कार्यक्रम त्यावेळेला ते करायचे. तर त्यावेळेला मी विंगेत उभा होतो. बर कडाक्याची थंडी पडलेली होती. माझ्या बाबांनी सा लावला. त्यांना उचला वनिता एक मिनिट वनिता ताई त्यांना उचला. हो काय झालं हो नाही घाबरू नका. काय झालंय त्यांना कदाचित झोपेत गुंगी आली असावी त्यांना. नॉर्मल करा त्यांना आधी. ठीक आहात का तुम्ही? ठीक आहेत का वनिताजी? काय झालं काय पण मला हे कळत नाहीये. काय झालं की गेले 48 तास आहेत ना ते रिपोर्टिंग करतायत, त्याच्यामुळे त्यांची झोप झालेली नाहीये. सॉरी. अरे मग बसवलं कशाला त्यांना तिकडे? त्यांना घरी पाठवा ना. नाही अशी मुभा दिली तर अख्खा स्टाफ घरी जाईल. कदाचित मी पण दिसणार अहो, नाही. काय बोलताय तुम्ही? वनिताजी तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही चहा वगैरे नाही. बस. Sorry, हरकत नाही. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या किस्स्याबद्दल सांगाल का? हो. पहिला परफॉर्मन्स. हो हा ओके हा. तर मला आठवतंय की मी 5 वर्षाचा होतो. कडाक्याची थंडी होती. माझ्या बाबांनी सा लावला. वनिताजी काय होत आहे? बऱ्यात ना तुम्ही? 3 सेकंदापूर्वी ती जागी होती. मी सा लावला लगेच पडली. असं कसं होईल? कदाचित पंडितजी तुमच्या आवाजातच इतकी जादू आहे. मला माहिती आहे मी काय आहे ते. नुसतं सा पडली असं कसं होईल? हे मुद्दामून चाललंय का? बरोबर. तुम्ही जे सा लावलात तो जरा लावून दाखवा. तर कडाक्याची थंडी होती. माझ्या बाबांनी सा लावला. माझ्या बाबांनी सा लावला. हे मुद्दामून करते होई, हे मुद्दामून करते. मी असं केल्यावरती पुढे कशी येते हे ठरवून करते ती. कळलं का? हे चुकीचं आहे त्याचं. नाही, हे चुकीचं आहे. तिला सांगा प्लीज सांगा. तुम्ही ओके आहात ना? ओके. हा त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सा लावा. मी आता काही सा लावणार नाही. बाबांनी लावायचा तो लावला सा. मी काय आता ते दाखवणार नाही. सांगून ठेवतो. हरकत- प्रश्न बदलूया का? ठीक आहे प्रश्न बदला. मला हा आवडलेलाच नाही. प्रश्न बदलूया. हरकत नाही. तर ह्या आहेत तर करतील. मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. हा, दाट टोचतील आणि लांब वा जरा. पंडितजी मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारावा असा वाटतोय की तुम्ही स्वतः इतके मोठे गायक आहात. मला सांगा तुमचं एखादं आवडतं गाणं कुठलं? हो माझं आवडतं गाणं आहे. प्र के अत्रे यांनी गीत लिहिलेलं आहे. ते श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. वा. आणि नाट्य संगीत आहे. ते एका नाटकातलं पाणीग्रहण नावाचं नाटक आहे. स्केल द्या जरा. उगवला चंद्र. हे बाय अरे मुद्दाम करते अरे मुद्दाम करते काही. वनिता गाणं म्हटलं की पडते. त्यांना उचला. हे सगळं ठरवून केलेलं आहे. तुम्ही सांगून ठेवा. बिलकुल आवडलं नाही. तुम्ही इथे बसा. तुम्ही इथे बसा. बसा. तुम्ही इथे बसा. नाही मगाशी सा लावला पडली, आता उगवला म्हटलं पडली. हे का मुद्दामून? एक मिनिट हो. आता पुन्हा करू नका सांगून ठेवतोय. पुन्हा करू नका सांगून ठेवतोय. रिपोर्टिंग करून आले पुन्हा करू नका. नाही बहुतेक. हा. तुम्ही चिडू नका. काय हा. ताई, तुम्ही रेडी? काळजी घ्या. ओ हे लिहा जरा. हा आता पुन्हा झोपू नका तुम्ही. हा 2 दिवसांचा गॅप आहे त्यात एक झोपा. काम नाही रे. हा. उगवला. अरे वनिताजी नाही, आता कोणी काय कर झोपू दे. बसा. आता कोणी काय करायचं? नाही बसा 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 बसा. आता अशी झोपू दे. नाही आता राहू दे. हे राहू दे. 48 तास ती झोपली नाही ना. 48 किलोची चरबी आहे तिच्यात. मी सांगतो तुम्हाला. हे सगळं मुद्दामून केलेलं. नाही झोपू दे. तुम्ही चिडू नका. तुम्ही बसा. चिडू नका तुम्ही सुरू करा. उगवला चंद्र पुनवेचा. उगवाला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. चंद्र पुनवेचा. पुनवेचा वरून मला दीदींचा किस्सा आठवला पुण्यातला. काय झालं होतं दीदींना पुनवेचा हा शब्द किस्से ऐका माझ्याकडून काय ऐकू नका. दीदी हिच्या घरी आले होते आणि तिथे
नाही ऐका, तुमचा आवाज तुम्ही हरवताय. हे बघा पंडितजी, त्यांचं ओघाओघात झालेला आहे. ओघाओघात काही झालेलं नाहीये. प्रेक्षकांना आवडेल तुम्ही गायलात तर. ठीक आहे. उगावला हे बघा, हे आता झोपते. हे बघा, हे मुद्दा म्हणून नाही आहे इथं. मगापासून तर वाट बघत होते, उगाला म्हटलं की झोपली. हे सगळं ठरवून झालेलं आहे. तुम्ही गा. दाही दिशा अशा फुलल्या, दाही दिशा अशा फुलल्या, दाही दिशा अशा फुलल्या, दाही दिशा अशा फुलल्या, वनी वनी. ओ वनी वनी. ही का होत येते? मी बिल्डिंगवर उभा आहे. वनी वनी हात मारला हिला. ही का होत येते? तर तिचं नाव वनी आहे ना, त्याच्यामुळे तिने तुम्हाला हो दिली. तुम्ही एक काम करा पंडितजी, तुम्ही म्हणा मनी मनी असं म्हणा. गप्पा बस गं, दात ना घालीन. गप्पा बस तिकडे. ऐका, उगवला चंद्र पुनवेचा. हे, उगवला. वा वा. अरे नाही नाही नाट- वा 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 वा. अरे, नाट- हे वेगळं चाललंय हे. हे नाही रे, वा वा. ते महत्वाचं नाही आहे. काय झालं? अच्छा, एक मिनिट. यायला घाबरा. पंडितजी, वा वा, क्या बात, क्या बात. ही विनाकारण घेतली गेलेली मुलाखत आम्हाला जामच आवडली. मस्त. प्रसादा. धुमाकूळ, कहर, कल्ला होता परफॉर्मन्स. सम्या, आज तुला कळलं असेल जेव्हा जाऊया गप्पांच्या गावामध्ये तू विशाखाला बोलवतोस तेव्हा तिचं काय होत असेल. मला फार गंमत वाटते आपल्या सगळ्यांचीच की सेटिंगवाले हा एक फक्त एक फ्लेक्स लावतात मागे, त्याच्यावरती अप्रतिम डिझाईन करतात आणि सगळेजण आपापल्या छोट्या 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 कॅरेक्टरचं एक इतकं मोठं विश्व निर्माण करतात की आम्हाला ॲक्च्युअल असं वाटायला लागतं की आपण खरोखरच कुठल्या तरी न्यूज चॅनलच्या स्टुडिओत जाऊन हा परफॉर्मन्स बघतोय की काय. अफलातून कन्व्हिक्शन आणि अफलातून कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचं अप्रतिम. फार मजा आली. क्या बात आला, क्या बात. तर जाणून घेऊया सुमारिया चौगुले यांचं गाणं आणि त्यांची मुलाखत आपल्या अतुलांना कशी वाटली आहे. तू चिडलेला असतो ते करतो ना, ते इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. खरंच म्हणजे खूप इन्स्पिरेशनल आहे. मला खूप आवडलं. खूपच सुंदर. खूप. आणि नम्रता, इतकं अजय अतुल प्रमोशन तू केलंय त्या स्किटमध्ये ना, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि वनिता, तू तर म्हणजे मला कळलंच नाही काय. मला असं वाटलं की हिला खरंच चक्कर आली आहे. अप्रतिम. कमाल कमाल कमाल. आणि पॅडीदाम मला माहीत नव्हतं ढोलकी वाजवतो तू, आणि कडक वाजवतो. आउटस्टँडिंग. खूप हसलो. खूपच हसलो. थँक्यू दादा. मंडळी, अजय अतुल या जोडगोळीनं महाराष्ट्राचा आवाज देशभरात जगभरात पोहोचवला. आणि या इंडियन आयडल मराठी या शोची टॅगलाईन जी आहे ती पण किती समर्पक आहे की अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा. तुम्ही देशाचे अभिमान आहात आणि आता तुम्ही महाराष्ट्राचा आवाज शोधायला निघालेले आहात या इंडियन आयडल मराठी या शोच्या निमित्तानं. तर परीक्षकाच्या भूमिकेत तुम्ही दोघेजण असणार आहात. काय सांगाल या सगळ्या प्रवासाविषयी आणि या कार्यक्रमाविषयी. पहिल्यांदाच इंडियन आयडलच्या इतिहासात हा कुठलाही नॅशनल टी व्हीवर बघितला जाणारा कार्यक्रम, इतक्या देशांमध्ये होणारा कार्यक्रम पहिल्यांदाच कुठल्या तरी प्रादेशिक वाहिनीवर येतोय. आणि मला असं वाटतं आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. येस येस इंडीड. ऑलमोस्ट 7,500च्या पुढे ऑडिशन्स आल्या होत्या. वा. आणि हा रिस्पॉन्स पहिल्या सीझनसाठी मला असं वाटतं खूप मोठा आहे. आणि त्यामुळं आनंद पण आहे आणि थोडंसं टेन्शन पण आहे की आमच्या कॉमेंट आणि प्रेक्षकांच्या वोटिंगवर आता हा कार्यक्रम पुढे जाईल. वा वा, क्या बात आहे. अजयदा. इंडियन आयडल सारखी एक असा रियालिटी शो जो मोस्टली त्यातलं एंटरटेनमेंट
आणि टॅलेंट या दोन्ही गोष्टी एकत्र धरून चालतो. आमचा फोकस त्याच्यातल्या म्युझिकॅलिटीवरती खूप जास्त आहे. बिकॉज आमचं लक्षच असं आहे की जो कोणी गायक असेल तो कम्प्लिटली म्युझिकल सुपर्ब गायक जो असेल ना त्याचं आमच्याकडनं जास्त प्रमोट होणार आहे. सो आय थिंक खूप जास्त टफ कॉम्पिटिशन होणार आहे. जे आम्हाला माहिती आहे आत्ता आम्ही बघितलेले टॅलेंट आहे 101 लोक आहेत आणि कुठे कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यू वोंट बिलीव्ह कुठे कुठे सरस्वती वसली आहे आपल्या लोकांकडे. अशा पद्धतीचे गायक आहेत. म्हणजे मी एवढं सांगतो रसिकांना की मंत्रमुग्ध होऊन जाल नक्की. मंत्रमुग्ध होऊन जाल. खूप छान लोक गात आहेत आणि काय म्हणतात त्याला तृप्त करतायत कान. सो आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल. आता 3-4 दिवसातच त्याचं फर्स्ट एपिसोड रिलीज होईल अँड आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना आवडेल ते. क्या बात है, वा वा. इंडियन आयडल मराठी हा सोनी मराठीवर कार्यक्रम येतोय. तुम्ही जरूर बघा प्रेक्षक हो, आम्ही देखील जरूर बघणार आहोत. आणि या निमित्तानं आज तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात आणि नुसते सहभागी नाही झालात, तुम्ही धमाल केलीत, आमच्या स्किटमध्ये परफॉर्म केलं आणि आम्हाला असे काही अविस्मरणीय क्षण तुम्ही दिले आज. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. परंतु पुढच्या आठवड्यापासून आपली भेट होणार आहे दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.